नमस्कार, मी ऋषाल. तर तुमचं एकदा परत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आमचा परफॉर्मन्स होणार आहे महाशिवरात्रीचा. तर आम्ही सगळे रेडी झाले. तर रात्री आम्हाला 9 वाजता इकडे पोचायचं आहे. आजयोगी स्टॅच्यू जायचं. तिथून ते शेड्यूल असेल तसं आम्हाला वाजवावं लागणार आहे. आता चाललो आहे आम्ही इथं समोर कॅफे आहे तिथे कॉफी प्यायला. मजा येणार आहे. काय विषय? एकदम मजा आहे. फिल्टर कॉफीचा अनुभव घ्यायचा आता वेळ आलेली आहे. तर बघूयात. आम्ही आल्यापासून कॉफी नव्हती पहिली इथली, पण आता पिऊन एकदा मुहूर्त लागलाय फायनली. आता मेंबर पुढे चालतात नाही. ठीक आहे, चल. काय आपण मी असा विचार मांडला होता, म्हटलं आपले पोरं बाळा पण काय म्हणतील प्रॉब्लेम. पण किती मजा केली. ओव्हर द टॉप. दरवाजा वाजवतोय बाहेर आता इथे बाहेर झोपलेला त्याला ऐकू येत नव्हतं खरं. मी मला आतमध्ये बाथरूम मध्ये ऐकू येत होतं. मी अरे ड्रायव्हरनेच उघडला त्यांनी. नाही सागर का? सारखा नुसता एक जण फोन करू राहिला. लय जामाट माणूस आहे तो. घे घे घे. लय जामाट माणूस आहे. डोक्याची लई इलई केली सागर आवडला पोराने शब्द शिकवून. सागर भाऊची भोकाबलरी अशी वाढली ना या वेळेस की बस आता नाशिकला गेल्यावर मजा येणार. पचळम, इलाही, इमळ, सगळा शब्दकोटा वाढले. बदला घेतोय काय तुम्हाला? घेतलाच पाहिजे तुझा. तू आता कॉफी पिऊन झाली. मग आता ताई तुला कसं वाटतं? आता तुझं तर पहिला टाइम आहे एकदम म्हणजे असं फ्रेश वाटतंय मला आता. आणि आता मी खूप म्हणजे असं उत्साह सळसळतोय आता की आता फायनली आज परफॉर्म करायचं आहे. थोडंसं टेन्शन आलं होतं, पण आता जरा रिलॅक्स वाटतंय आता, कारण की सेट झालेलं आहे सगळं. आता जे काय होईल ते बघूया स्टेज. काल सेट झाले तर जरासं बरं हां, वाटलं. आता बरं वाटतंय. आता मनाला शांतता आहे. अच्छा. आणि तेच काय पोरं मॅनेज करून घेतील, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. काल निलेशचं बघून काय वाटलं होतं तुला? निलेशकडे बघून मलाच टेन्शन यायला सुरुवात झाली होती की आता काय करावं. निलेशने त्या पंजाबी ढोलांना पण कन्फ्युज करून टाकलं. म्हणजे तुम काउंटिंग नो ना चाटी मार्के म्हणे. बळबळ झाली होती थोडीशी, पण ठीक आहे, सावरून घेतलंय. बघू आता काही नाही. त्यात मध्ये मध्ये फन पण चालू आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. अरे घड्याळ विसरलोय. चल रे आता. अरे काय विसरलंय तू. नंतरच घेऊ आता आपण. तुझी किती बुडे बस रे भाऊ. अर्थता करू इमळ नको करू बर का. नाही तर केवर भाऊ नाही देणार. हा, केऊरने काल पण भाव दिला नाही तुला. इमळ असा हात दिला, पण आपण माग 3 माकडा वाणी बसलं, पुढं गाडी रिकामी होती. दिला कोलून. चला आता नाश्त्याला. तबाके नाश्ता खाना है और बजाना है. और बजाना है. Pitch सुनामा on. चॉकलेट. Pitch on, baby. हिरो हिरा लाल. रतन खत्री, पप्प्या गायकवाड. सगळं वातावरण टाईट इकडे. गेट बंद झाली. फ्लायओव्हर चालू झाला. आर्टिस्ट का? आता कॅमेरा चालू झाला. मला काहीतरी बोलायला त्याची गल्ली त्याची गल्ली चालू राहील तिकडे पण. ही काय गल्ली आली ना त्याची माकडांची. आपल्याला कसं VIP ट्रीटमेंट एकदम एकदम नुसता उचल आणि ठेव. पाणी मागितलं तरी उचन खोलून बाटली भेटते. टाकणार. इथं मानस दादाचे माकडा बसेल होते. कंपनीला सांगितलं तरी काय बस होता. नवीन ढोल ताशा वाजत तयार होत आहे. हा, नवीन ढोल ताशा वादक डायरेक्ट कोइंबतूरला ईशा फाउंडेशन मध्ये.
ताशे घेतले निलेश? घेतले डालता हूँ आपसे मिलकर बहुत अच्छा लगा। थैंक यू नमस्कार नमस्कार, आपसे मिलकर बहुत अच्छा लगा। आपने जो ट्रीटमेंट दी हमको, अरे सब बढ़िया। हमारे गेस्ट हैं आता आम्हाला बँड वगैरे आयकार्ड वगैरे दिले, आम्ही रूमवर आलेलो आहे. तर आम्हाला सगळ्यांना ईशा फाउंडेशनने ना आम्हाला गिफ्ट दिले सगळ्यांना. हे बघा भाई माहित नव्हतं आम्हाला असं आहे काही भेटल, पण भाई ते छान वाटलं ते जरासं मस्त. आता आपली मेहनत वाया नाही गेली, त्यांनी काही ना काही तर दिलंय आपल्याला. पण मोठी गोष्ट आहे ती. आपली खारबड थोडीशी खारबड पडली पण मग झालं पण म्हणजे आता बघा चांगलं तुम्ही, वाटलं. आता आम्ही जर आराम करतोय, संध्याकाळी निघताना तुम्हाला दाखवायलाच काय काय करतो काय नाही. चलो सगळेजण आता निघाले, ज्याची त्याची तयारी चालू आहे. जे दिवशी तयारी चालू आहे, सगळे कपडे आवरून बिवरून. हा भाऊ तर मध्येच केसा हातामध्येच केसा घालून राहिला. कसं नाचा दिसतंय, नाचा केसच मध्ये जाऊन नाही राहिले, ते असं करून राहिलं थोडे थोडे. आता गेले थोडेसे, नाचा नाचा दिसून राहिला. नाचा आठ मांडू विटी रांडू आमच्याशी नका भांडू. सब्जी असं म्हणायचं शेवटी. उसाची रगवड काय आपला साक्षी कसा आहे तो? ते हेअर ड्रायरने सगळे केस नीट केले. सगळेजण रेडी झाले, आता निघालो आम्ही. का आम्हाला जायचंय तिकडे आदियोगीच्या इथे. आता आमचा टाइम झाला, व्हॉलेंटिअरने सांगितलं जाण्यासाठी तिकडे. तर सगळेजण आता रेडी एकदम. ते जरा केस बिस सेट केले, पण ती इमर टोपी डोक्यात गेली का ती परत ते येऊन जाणार. चलो आप लोग देखते रहे ना, आप देखते रहे ना. हम बजाते रहेंगे. तिकडून कॉल आला आता आम्हाला जस्ट नावला का तुम्हाला अर्जंट गाडी पाठवली आणि लवकर बोलवलेले सगळेजण. आता रेडी राहिलेले आता तो लवकर होणार. लवकर होणार आहे. तर सगळ्यांनी बघा, तुम्हाला तर पहिलेच दिसेल. आज आम्ही हा ब्लॉग थोडं लेट टाकलं जाईल, पण तुम्हाला ही तयारी हे पळताना बघा, हे सगळेजण घाई घाईत का लवकर चालू होणार आहे. चलो. नाही तेवढा पण नव्हता तो. एकदम सरळ उभा राहतो असं फक्त एकदम असं. तो असं उभा असतो direct. त्याचे हा बघू ना. हा हे तोंड आहे ना, असंच पाहिजे म्हणे. आणि नसलं तर ते मग मी उज्ज्वलचा फोटो आठवून घेईल, मग बरोबर तसं होईल. त्याच्या तोंडात आवाज येतो. कोण मला खरं सांग, म्हणून त्याने मेन्शन नाही केलंय ना कोणी उज्ज्वल. काय म्हणतात ते? तो वैभव नाही रे, ती स्टेप जंगी नग्गी 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 जग्गी नग्गी नग्गी जग्गी जंगी नग्गी नग्गी जग्गी जग्गी नग्गी. बाराची कसं नाही रे. देखून पाय हे दिलं असं आता. नाही बघा, हे बघा, आम्ही आता जस्ट नावला पोहोचलो इथे. आता हे बघा, तुम्ही बघू शकता. इथं नुसतं बघत राहू शर्ट मूर्तीकडे. अरे मला तर नाही नुसतं आता लय बरं. आता इथे आलेलो, आता इथे आमचा परफॉर्मन्स होईल. आता आलो दादा. Relax. ते येणं महत्वाचं राहतं त्यापेक्षा, ते असं माझं म्हणतो. आरू का असे मेहरबान खबरदार. सगळे रेडी झाले. आता कसे लागले नारंगा तयारंगा नमस्कार. तर आम्ही सगळे रेडी झालो आता. फायनली
म्हणजे तुम्ही पहिले बघून घ्याल वाटतं लाईव्ह राहिल्यावरती. हा ब्लॉग नंतर पण आहे. मागची तयारी काय आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, सगळं शेअर करा. शिव सांगणार जय बोल. दादा त्यांनी खूप मदत केली आपल्याला माईक लागण्यामध्ये, एकदम सपोर्ट केलेला आहे. मागच्या वेळेस पण हे जागा होते वाटतं ना, मागच्या वेळेस तुमचीच टीम होती ना मागच्या वेळेस पण. छान वाटलं त्यावर बघून. ते असं ते काय यार आता इकडे सगळेजण एक्साइटेड आहेत सगळेजण. सगळेजण रेडी आहे आता. चलो सर का माना मस्त आलं रे, एक नंबर. हे असं बॅक स्टेज वरून चालू असतं सगळे. सगळे सेलिब्रिटी तिकडे असतात.
आता आमचा शेवटचा परफॉर्मन्स होणार आहे. एकदम कॅच क्लिअर झाला डोक्यातला. आता इथं चालू आहे गडबड सगळी. आता शेवटचं आम्ही डोल वगैरे बांधून रेडीच राहणार आहे. जेव्हा बोलवतील तेव्हा लगेच जायचं. इथं रिसिव्हरमध्ये लगेच ऐकू येतं तर तुम्हाला बोलवून लगेच वरती जायचं. मग तर ढोल बांधून घेतो. चला तुम्ही पण बघा. फायनली परफॉर्मन्स झाला आमचा. धाकधूक होती पण होऊन गेला आहे. आता बघू. आता निघू. आता सगळं साहित्य आवरू वगैरे आवरे वगैरे बोलू तर दे ना. थँक्यू सो मच. थँक्यू. आता परफॉर्मन्स झाला गेलं सगळं. आता एक बाईट देऊन झाली आमची. आता निघालो आम्ही. आता रूमवर जाऊ. खूप जाम झालो. एक पडी घेऊ. चला भेटू.